भारतीय रिझर्व्ह बँकेने आरबीआय पेटीएम बँकेला धक्का दिला आहे। पेटीएम बँकेस नवीन ग्राहक जोडण्यास पेटीएम पेमेंट्स बँकेला मनाई केली आहे। आरबीआयने 31 जानेवारी रोजी आदेश जारी केले आहेत। त्याशिवाय 29 फेब्रुवारी नंतर सध्या असलेल्या ग्राहकांना बँकेत रक्कम जमा करण्यासही मनाई करण्यात आली आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार सिस्टीम ऑडिट रिपोर्ट आणि त्यानंतरच्या काही रिपोर्टमध्ये कंपनीने सातत्याने आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याची बाब समोर आली आहे। त्याशिवाय पेटीएम बँकेशी संबंधित आणखी काही गंभीर बाबी समोर आल्या असून भविष्यात आणखी आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याचे सूतोवाचही आरबीआयने केले आहे। दरम्यान 29 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही ग्राहकांच्या खात्यामध्ये प्रीपेड सेवा, वॉलेट्स, फास्टॅग, एनसीएमसी कार्ड्स इत्यादीमध्ये रक्कम जमा करणे, टॉपअप करणे, क्रेडिट व्यवहार करता येणार नाही। मात्र व्याज जमा होणे, कॅशबॅक किंवा इतर बाबीवरील परतावा ग्राहकांच्या खात्यात जमा होईल असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे। आरबीआयने यापूर्वी 2021 मध्ये पेटीएम बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता। त्यावेळी पेटीएमने काही नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला होता। त्यानंतर 2 वर्षांनी पुन्हा एकदा आरबीआयने पेटीएमवर कारवाईचा बडगा उगारला।